हॅलो फ्रेंड, हाय फ्रेंड. हे बघा, कोथिंबीर वड्या उकडून घेतल्या आहे आणि आता ते तळणार आहोत. आपण कोथिंबीर वड्या तयार करणार आहोत. त्याच्यात मिसळलेल्या एवढ्या डाळीचं पीठ टाकून आणि तिखट, मीठ, ओवा, जिरे सगळे टाकून पीठ मळून वड्या उकडून घेतल्या आहे. आता आपण त्यात तळणार आहोत. अशा आपण जर त्या वरती केल्या का वड्या तर त्या एवढ्या खुसखुशीत होत नाहीत, आणि तळून केल्या ना तर खुसखुशीत होतात. म्हणून एका कुकरमध्ये भरपूर भाज्या तयार होतात. वरण होतं, भात होतं, बटाटे कुडून निघतात. हे आता बटाट्याची भाजी करणार आहे, बटाटे बघा. आणि त्यात या वड्या पण तयार झाल्या. म्हणजे एका गॅसमध्ये आपण किती तयार करतो, आपलं गॅस पण वाचतो आणि आपले पदार्थ पण होतात. म्हणून आपण ऍडजस्टमेंट करायची असते. तेल आपलं उकडलं आहे आणि आता वड्या आपण तयार उकळी ऍड केलेला आणि उकडलेल्या वड्या आपण तयार टाकणार आहोत. या वड्यामध्ये आपण बाजरीचं पीठ पण टाकू शकतो. बाजरीच्या पिठाने पण छान होतात वड्या, कोथिंबीर वड्या. आळू वडी पण अशी उकडून छान लागते. बाजरीच्या पिठाने तर खूप खुसखुशीत होतात. श्रावण महिन्यातल्या उपासाला जास्त करून आळूची वडी, कोथिंबीर वडी, कोशिंबीर असे पदार्थ केले जातात. आणि कांदा वर्ज्य असलं तर वर्ज्य करतात. काही लसूण, कांदा बिना लसणाचे पण करतात उपासाच्या दिवशी. तरी पण छान होतात पदार्थ. मनात लसणामुळं, कांद्यामुळं माणसाच्या मनात क्रोध निर्माण होतो. तो होऊ नये म्हणून लसूण, कांदा वर्ज्य करतात. फ्रेंड कशी झाली आई, खुसखुशीत वडी झाली आई. अशी दाताखाली आपण चावली ना छान लागते.
चला करून बघा.